साईराम माऊली. हे बघा, आपण आज असं ब्लाऊज नेक डिझाईन शिकणार आहोत. तर हे ब्लाऊज नेक डिझाईन तुम्हाला कसं वाटतं आणि तुम्हाला पण शिकायचं असलं तर पुढे बघा. हे बघा, अगोदर आपण कॅनव्हास कट करणार आहोत. तर कॅनव्हास कट करत असताना असे व्यवस्थित सर्कल करून घ्यायचे आहे. मी बघा एक मापच काढून घेतलेला आहे अर्धा सर्कलचा, आणि त्याच मापानुसार मी पूर्ण जेवढा आपल्याला गळा पाहिजे 2.5 इंचाचा माझा गळा आहे रुंदीला, तर त्या हिशोबाने मी हे बघा असे गोल करून घेत आहे. पूर्ण गोल करून घ्यायचे आहेत अगोदर आपल्याला, आणि मग त्याला कट करून घ्यायचं आहे. हे बघा असं कट करून घ्यायचं. प्रॉपर आपण जिथे मार्क करून घेतलेला आहे तिथेच कट करायचं आहे व्यवस्थित. हे बघा अशा पद्धतीने कट करायचं आहे. एंडिंगला पण व्यवस्थित फिनिशिंग आली पाहिजे. बघा आपण जिथे मार्क करून घेतला आहे 1/2 इंचावरती सरळ लाईन आली पाहिजे. तशा पद्धतीने कट करून झाल्यानंतर बघा मी इथे अस्तरला ते प्रेस करून घेतलेलं आहे. आपण जे कट केलेले मेजरमेंट आहे ते. हे ब्लाऊज खूप मोठं होतं, अस्तर कमी पडत होतं म्हणून मी जॉईंट लावलेला आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण ॲडजस्ट करून अस्तर शिवायचं आहे. मग त्यानंतर साईडला कट मारायचे आहेत 1/2 इंचावरती. हे बघा अशा पद्धतीने 1/2 इंचावरती कट मारायचे आहेत, आणि मग ते 1/2 इंच कट मारलेले पूर्ण फोल्ड करून घ्यायचं आहे पूर्ण गळ्याला. असंच आता पूर्ण गळ्याला आपण सिलाई करून घेणार आहोत. पूर्ण गळा आपला ह्याच पद्धतीने शिवून घ्यायचा आहे. प्रॉपर जेवढा आपण मार्जिन ठेवलेली आहे तेवढी कट टू कट फोल्ड करायची आणि पूर्ण गळ्याला गोल शिवून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने. आणि जिथे कॉर्नर आहे तिथे पण कॉर्नरला पण व्यवस्थित हे बघा असं मी जसं फोल्ड करून शिवत आहे तशाच पद्धतीने तुम्ही पण शिवायचं आहे. हे आता कंप्लीट झालेलं आहे आपलं. जिथे आपलं अस्तरचं कट टू कट पॉईंट बनलेले आहेत शिवलेलं मेन फॅब्रिकचं ब्लाऊजचा मागचा गळा, तिथे हे पेस्ट करायचं आणि व्यवस्थित हे बघा जिथं आपण कट करून घेतलेला जो शेप आहे गळ्याचा सेम, हे बघा अशा पद्धतीने कट टू कट त्याच्या साईडने स्टिच करायचे आहे. स्टिच करताना आपण काळजी घ्यायची की हे आपलं स्टिच वरती किंवा खाली नाही आलं पाहिजे बाहेर. व्यवस्थित जसा गोल आहे तसाच सेम हळूहळू शिवायचा आहे. शिवताना आपली शिलाई थोडीशी छोटी करायची आहे, आणि त्याच पद्धतीने आपल्याला हे बघा मी शिवलेलं बघा तुम्हाला दिसतंय कट टू कट आहे. गोल जसा गोल आहे तसंच मी शिवलेलं आहे. याच पद्धतीने तुम्ही पण शिवायचं आहे. असंच जर तुम्ही शिवलात तर तुमचं हे प्रॉपर गोल पॅटर्न तयार होईल गळ्याचं. नाहीतर मग त्याचा शेप बिघडून जाईल. खूप जागी जागी पॉईंट बनतील. जो गोल शेप आहे तो गोल दिसणार नाही, जागी जागी त्याचे पॉईंट बनतील आणि मग ते चांगलं वाटणार नाही. तर तुम्ही अशाच पद्धतीने हे गोल शिवून घ्यायचे आहेत. आणि मेन ह्या गळ्यामध्ये हे गोलच असतात. गोल व्यवस्थित जर आले तर हा गळा पण प्रॉपर सेट होतो, नाहीतर मग हा गळा व्यवस्थित बसणार नाही. तर ह्याची काळजी घ्यायची आहे शिवताना आणि व्यवस्थित शिवायचं आहे. बघा जशा पद्धतीने थोडासा वेळ लागेल, 5 मिनिट जास्त लागतील हा गळा बनवण्यासाठी, पण तुम्हाला अशाच पद्धतीने शिवायचं आहे. हे बघा व्यवस्थित कट टू कट शिवायचं आहे. आता बघा परत मी इथून स्टार्ट केलेलं आहे. आपण जिथून स्टार्ट करतो पॉईंटने तिथे थोडंसं पुढे मागे करायचं आहे, लॉक करून घ्यायचं आहे. मग परत गोल जसा आहे तसा शिवून घ्यायचा आहे. बघा मी पॅन्डल सतत उचलत आहे मिशनीचं. हे पॅन्डल उचलल्याच्या नंतरच आपलं फॅब्रिक गोल फिरेल, नाहीतर मग तुम्ही असं सरळ शिवायचं म्हणलं की मग ते सरळ बसणार नाही व्यवस्थित ह्या गळ्यावरती, आणि आपला गळा पूर्ण खराब होऊन जाईल. हे बघा शेवटी पण लॉक लावायचं आहे. जिथे आपलं पॉईंट संपत आहे तिथं पण लॉक लावायचं, आणि स्टार्टिंग करताना पण लॉक लावूनच आपण पुढे स्टार्टिंग करायचं आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे
की जिथे आपले पॉईंट बनतात तिथून आपला कपडा फॅब्रिक बाहेर येतो, तर ते न येण्यासाठी असं आपण लॉक लावायचं आहे. आणि असा गळा करत असताना असं ते साडीचं एकदम सिल्कवालं फॅब्रिक असते त्याच्यावरती नाही करायचं. थोडंसं कॉटनमध्ये असलं. आणि हे बघा, ही साडी बांधणी साडी आहे आणि ही प्युअर बांधणी साडी आहे, तर त्याच्यावरती हे गळा व्यवस्थित बसेल आणि ह्याचे जे कोण आहेत ना ते पण खराब होणार नाहीत, कारण की ह्याचं फॅब्रिक असं धागे निघायचं नाही आहे. तर म्हणून मी ह्याच्यावरती हा गळा सजेस्ट केलेला माझ्या कस्टमरला. तर तुम्ही बघू शकता, हे बघा अशा पद्धतीने आपण आता शिवून झाल्याच्या नंतर असं कट करायचं आहे गोल व्यवस्थित. 0.25 इतकं किंवा 1 लाईन इतका पण मार्जिन ठेवलं तरी चालेल. पुढे एक्स्ट्रा जास्त मार्जिन ठेवायचं नाही. प्रॉपर हे जेवढं मी सांगितलेलं आहे तेवढंच मार्जिन ठेवा आणि अशा पद्धतीने कट करा. हे बघा, परत सेम पूर्ण गळा आपल्याला असाच कट करून घ्यायचा आहे. तुम्ही पण अशाच पद्धतीने कट करा, म्हणजे तुमचा पण गळा व्यवस्थित प्रॉपर बसेल. जास्त मध्ये पण जायचं नाही कट करताना, नाहीतर आपलं जर समजा आपण जिथे शिलाई मारलेली आहे तिथं कट झालं तर मग ते खराब होऊन जाईल. आता बघा, हे पूर्ण कट करून झालेलं आहे, तर छोटे छोटे कट्स लावायचे. तर ते कट्स कुठं लावायचे, हे बघा असं पूर्ण गळ्यावरती कट्स लावायचे. आणि जिथे आपलं पॉईंटमध्ये गेलेलं आहे ना तिथे प्रॉपर कट लावायचा आहे. तिथे कट व्यवस्थित लावला तरच ते फोल्ड व्यवस्थित होईल, नाहीतर मग तिथे फोल्ड होणार नाही आणि असं सुरकुत्त्या पडल्यासारखं दिसेल. तर ते न होण्यासाठी आपल्याला कट लावताना पण काळजी घ्यायची आहे. जास्त कटमध्ये पण गेला नाही पाहिजे. हे बघा, इकडच्या साईडनं मी दाखवत आहे तुम्हाला बॅक साईडनी. हे बघा, असं कट मारायचं आहे व्यवस्थित. जिथंपर्यंत माझी शिलाई आहे तिथंपर्यंतच मी कट लावलेला आहे. तुम्ही पण अशाच पद्धतीने लावा. आणि बाकीच्या साईडला पण जिथे जिथे पॉईंट्स आहेत तिथे पण कट लावलेला आहे मी. हे बघा, अशा पद्धतीने छोटे छोटे कट्स लावायचे आहेत. तुम्ही पण असंच कट लावा आणि प्रॉपर कट करा. हे बघा, पूर्ण गळ्याला जेवढे पण सर्कल आता बनलेले आहेत तेवढ्या सगळ्याला मी अशाच पद्धतीने कट करणार आहेत. आता मी तुम्हाला दाखवलेलं आहे बघा, दोन जागी तर झालेले आहेत आपले पॉईंट बनवून. हे बघा व्यवस्थित कसे वाटतं ते. अशाच पद्धतीने तुम्ही पण कट लावा. जास्त मध्ये पण जायचं नाही आणि जास्त बाहेर पण राहायचं नाही आहे. प्रॉपर आपली जिथं स्टिच आहेत त्याच्यात थोडंसं अलीकडंच आपल्याला कट लावायचा आहे, जेणेकरून आपलं फॅब्रिक आणि गळा तिथून खराब होणार नाही. जर तिथून एकदा खराब झालं तर नंतर मग आपल्याला ते करता येत नाही व्यवस्थित. याचं आपण भान ठेवायचं आहे. हे बघा, आणि त्याच पद्धतीने पूर्ण कट करून घ्यायचं आहे. आता हे कट करून कंप्लीट झालेलं आहे आणि त्याच्यानंतर बघा आता फोल्ड करायचं आहे. तर ते कसं करायचं मी तुम्हाला सांगते. हे बघा, असं प्रॉपर फोल्ड करायचं आहे. हे सगळे पॉईंट बाहेर काढायचे. गोल जसा शेप आहे तिथे व्यवस्थित गोल असं शेप बाहेर काढायचा आहे आपल्याला. हे बघा, आता मी दुसरा गोल पण व्यवस्थित बाहेर काढत आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. हे पूर्ण गोल जेवढे बनलेले आहेत तेवढे सगळे आपल्याला असंच व्यवस्थित पलटून घ्यायचे आहेत. हे बघा, तुम्ही पण असंच पलटून घ्या. आता बघा, फोल्ड झाल्याच्या नंतर हे असं दिसेल. कसं वाटतंय हे बघा, प्रॉपर गोल बनलेला आहे. कुठेच पॉईंट नाही आहे, एकदम गोल गोल बनलेला आहे. तुम्हाला पण असंच रिझल्ट भेटेल जेव्हा मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही जसं मी कट टू कट स्टिच केलेलं आहे तसंच तुम्ही पण करा, म्हणजे तुम्हाला पण सेम हाच रिझल्ट मिळेल आणि तुमचं पण ब्लाऊज एकदम प्रॉपर सेट होईल. हे बघा, पूर्ण गोल माझे आता सगळं ब्लाऊज माझं झालेलं आहे. मी फोल्ड करून तुम्हाला दाखवत आहे. पूर्ण गोल कट टू कट. हे बघा, ह्याचं फिनिशिंग एकदम वाव आहे. तुम्ही स्वतः पण करून बघा, तुम्हाला केल्याच्या नंतर वाटेल की हां खरंच छान दिसते खूपच. पण हे करत असताना लक्षात ठेवायचं की कोणत्या पण साडीवरती हा गळा नाही डिझाईन करायचा, हे लक्षात ठेवा. नाहीतर म्हणचाल की ताईंनी सांगितलं नाही, नंतर मग तुमचा गळा खराब होऊन जाईल.
हे बघा सेम अशाच पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. आता बघा हे सगळं फोल्ड झाल्याच्यानंतर असं दिसतं. आणि हे फोल्ड करत असताना एक काळजी घ्यायची, आपण टेस्टरच्या साहाय्याने पण ह्याला व्यवस्थित असं गोल फिरवून घ्यायचं आहे. हे बघा मी पण टेस्टर घेतलेला आहे आणि टेस्टरच्या साहाय्याने याला गोल, पण कोणत्या साईडने फिरवायचं आहे, जिकडं आपला कॅनव्हास पेपर अटॅच आहे ना त्या साईडला, मेन फॅब्रिक जिकडं आहे प्रॉपर ब्लाऊजचं गळ्याचं त्या साईडला नाही, जिकडं कॅनव्हास आहे त्याच साईडला आपल्याला टेस्टरने असं फिरवायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने, जेणेकरून आपल्या गळ्याचे पॉईंट एकदम प्रॉपर सेट होतील. आपण जसं शिलाई मारलेलं आहे सेम तसंच बाहेर फोल्ड होऊन येईल आणि एकदम व्यवस्थित गोल दिसेल. हे बघा मी पण हे पूर्ण ब्लाऊज अशाच पद्धतीने आता कवर करून घेणार आहे. सगळीकडे मी गोल असा फिरवून घेणार आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने गोल टेस्टरने फिरवून घ्या, जेणेकरून तुमचं पण ब्लाऊजचे पूर्ण जे पॉईंट आहेत ते निघून येतील बाहेर. हे बघा कट टू कट. आता बघा हे माझं कंप्लीट झालेलं आहे. मी इथे आता प्रेस करणार आहे. आपण आता ह्याच्यावरती प्रेस करून घेऊ. अगोदर मी बॅक साईडनेच प्रेस करणार आहे. हे बघा अशा पद्धतीने अगोदर प्रेस करताना आपण लक्षात ठेवायचं हे पॉईंट टू पॉईंट आपलं व्यवस्थित बसलं पाहिजे. आणि इथे प्रेसच करायचं आहे, आपण स्टिच करायचं नाही आहे. त्या पॉईंटवरती जे गोल बनवलेले आहेत ना त्याच्यावरती शिलाई मारल्याच्या नंतर त्याचा पूर्ण लूक खराब होऊन जाईल. तर तुम्ही ही काळजी घ्या, तुम्ही ह्याच्यावरती शिवायचं नाही आहे नंतर. आता हे आपण प्रेस केल्यानंतर एकदम व्यवस्थित सेट होणार आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला साईडला फक्त हात शिलाई करायची आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने प्रेस करून घ्या. प्रेस करताना काळजी घ्या की हे बघा असं त्याचे जे पॉईंट आहेत ना ते पॉईंट खराब नाही झाले पाहिजेत. अशा पद्धतीनेच प्रेस करा, म्हणजे तुमचं पण ब्लाऊजचा नेक व्यवस्थित बसेल. हे बघा मी प्रेस करत आहे. हे बॅक साईडचं कंप्लीट झालेलं आहे. आता मी फ्रंट साईडला पण प्रेस करणार आहे. हे बघा असं दिसणार आहे आपलं ब्लाऊज. कसं वाटतंय तुम्हाला, कसं वाटते ते बघा अगोदर, त्याच्यानंतर ठरवा की मग आपल्याला हे ब्लाऊज बनवायचे की नाही बनवायचे. एकदा फक्त ट्राय करून बघा. मी जशी पद्धत सांगितलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण करून बघा. तुमचं पण हे ब्लाऊज व्यवस्थित बसणार आहे. असेच ट्रिक्स पाहण्यासाठी किंवा बघण्यासाठी फॉलो करा मला, लाईक पण करा, जेणेकरून तुम्हाला असे काही नवनवीन गळे डिझाईन पॅटर्न सगळे शिकायला मिळेल. हे बघा आता आपलं ह्या पद्धतीने प्रेस करून झालेलं आहे. व्यवस्थित प्रॉपर प्रेस करायचं आहे, कारण की आपण ह्याच्यावरती स्टिच केलेली नाही आहे. तर मग आपल्याला हे प्रेस करूनच बसवायचं आहे. तर हे बघा मी किती वेळा प्रेस करत आहे, तुम्ही पण अशाच पद्धतीने प्रेस करा. ह्यानेच ब्लाऊज व्यवस्थित बसणार आहे. फायनल लुक बघा, तुम्ही बघू शकता कसलं भारी दिसते. कस्टमरला पण हा ब्लाऊज खूप आवडला होता. ह्याचं नेक डिझाईन बघून त्या पण खूप खुश झाल्या होत्या. चला